तर अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। अकोल्यामधील पळसो इथं त्यांनी हे मतदान केलंय। त्यांनी यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त केला। अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। अनुप धोत्रे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। दादा, तुम्ही आज मतदानाचा हक्क बजावला, काय नेमकी तुमची भावना? मी आज माझ्या गावी आलेलो आहे। गावी आमच्या रामगोपाल महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि मग मतदानाचा हक्क बजावला आहे। आज सकाळी 7 वाजताच मोठे मोठे रांगी ह्या लग्नाची दाट येत असल्यामुळे सगळ्या मतदान केंद्रावर लागलेले आहेत। एक पॉझिटिव्ह वातावरण या डेमोक्रेसी प्रति लोकांचं आहे आणि विकासाच्या दृष्टीनेच लोक मतदान करतात। 2019 निवडणूक आणि आता 2024 ची त्या दरम्यान संजू भाऊ होते। आता तुमच्या नेमक्या काय भावना आहेत? तुम्ही आज मी गावात आलेलो आहे। गावामध्ये संजू भाऊंना सगळे मित्र म्हणून, भाऊ म्हणून सगळे पाहायचे। आज त्यांचा मुलगा उभा आहे असा सगळ्यांचा विचार आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी। जास्तीत जास्त मतदान नागरिकांनी करावं। लग्नाची तीच पण मोठी आहे, काय आवाहन करावं? आज जी सुरुवात असते, सुरुवात चांगली झाली की सगळं चांगलं होतं। सुरुवात एकदम चांगली झालेली आहे। मोठ्या प्रमाणात लोकांचा मतदानाप्रती प्रतिसाद आहे। लग्नाची दाट तीत असताना आणि जिल्ह्याबाहेर अनेक लग्न असताना लोक सकाळी मतदान करून, विशेषतः नवरदेव पण स्वतः मतदान करून लग्नाच्या ठिकाणी जातात। एक राष्ट्रीय नेत्याचं आवाहन तुमच्या समोर आहे। प्रकाश आंबेडकर आहे, अभय पाटील महाविकास आघाडीकडून आहे। यावर्षी मराठा कार्ड काँग्रेसनं वापरलं आहे त्याच्या म्हणजे अभय पाटलांना काय नेमका मतविभाजनाचा तो हे आहे, तो कोणाला फायदा होतो? मला असं वाटतं की मतदार हा आता जातीच्या पलीकडे विचार करायला लागला आहे। त्यामुळे कुठेही मतदानचा विभाजनमध्ये फरक पडणार नाही। सरकारच्या साऱ्या योजना कुठल्याही एका जातीच्या दृष्टीने नाही आहेत, परंतु सर्वसामान्य लोकांना दिलासा देणाऱ्या आहेत।